हाय फ्रेंड्स, कसे आहात? मागच्या मिनी व्लॉगमध्ये मी तुम्हाला विमान प्रवासाचा अनुभव सांगितला होता. प्रवास कसा झाला, फ्लाईट दरम्यान काय काय घडलं आणि त्या संपूर्ण प्रवासात मला कसं वाटलं हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विमान लँडिंग झाल्यानंतर काय काय घडलं याच्याबद्दल सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विमान सुरक्षितपणे लँड झाल्यानंतर आम्ही बॅगेज कलेक्शन एरियाकडे गेलो. एकाच वेळी अनेक फ्लाईट आल्या होत्या, त्यामुळे कन्व्हेयर बेल्टवर मोठ्या प्रमाणात बॅगा फिरत होत्या आणि त्यामुळे आमची बॅग ओळखणं थोडंसं पॉसिबल नव्हतं. आमच्याकडे एकूण 5 बॅगा होत्या. त्यापैकी काही बॅगा आम्ही घेतल्या, पण माझी बॅग बऱ्याच वेळ झालं येत नव्हती. हळूहळू बेल्ट रिकाम होत झाल्यावर मला खूपच टेन्शन आलं की माझी बॅग का येत नाहीये. मात्र सगळ्यात शेवटी माझी बॅग दिसली आणि तेव्हा मला खूपच आनंद झाला. सर्व बॅगा मिळाल्यानंतर आम्ही एअरपोर्टवरून 2 कार बुक केल्या, कारण आमचं पुढचं ठिकाण होतं तिरुपती बालाजीचं मंदिर. आमची फॅमिली मोठी होती, म्हणून राहण्यासाठी योग्य जागा पटकन शोधणं आवश्यक होतं. त्यासाठी आम्ही 2-3 ठिकाणी खोल्या पाहिल्या. शेवटी एक स्वच्छ आणि आरामदायक ठिकाण सापडलं आणि तिथे राहण्याची व्यवस्था केली. खोली फारशी अलिशान नव्हती, पण प्रवासानंतर आराम करण्यासाठी ती पुरेशी होती. तोपर्यंत आम्हाला खूपच भूक लागली होती, कारण फ्लाईट उशिरा झाल्यामुळे जेवणाची वेळ पूर्णपणे चुकली होती. त्यानंतर आम्ही एका प्युअर व्हेजमध्ये जेवायला गेलो. उद्या आम्ही काय करणार आहोत आणि बालाजीच्या दर्शनाचा अनुभव कसा असेल हे सगळं मी पुढील मिनी व्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. बाय.